हॅलो ऑल अँड वेलकम टू अवर चॅनल होलिस्टिक फॅक्ट्स. प्रिलिम्स प्राईम व्हिडिओजमध्ये आज आपण ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्टबद्दल बघूयात. तर सगळ्यात आधी हा रिपोर्ट युनेस्को रिलीज करतो आणि यावेळचा फोकस इन्क्लुजन अँड एज्युकेशन होता. ठीक आहे. आणि युनेस्को दॅट इज युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन युनायटेड नेशन्सचा इंटिग्रल पार्ट आहे. 1945मध्ये एस्टॅब्लिश केला गेला होता आणि इट प्रमोट्स पीस थ्रू एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल कोऑपरेशन्स. तर जो 2020 रिपोर्ट आहे इट असेसेस प्रोग्रेस टुवर्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 आणि त्याचे बाकीचे जे 10 टार्गेट्स आणि रिलेटेड एज्युकेशनल टार्गेट्स आहेत. द रिपोर्ट ऑल्सो ॲड्रेसेस इन्क्लुजन इन एज्युकेशन, ड्रॉइंग अटेन्शन टू ऑल दोज एक्सक्लुडेड फ्रॉम एज्युकेशन बिकॉज ऑफ बॅकग्राऊंड ऑर अबिलिटी. ठीक आहे. बॅकग्राऊंड ऑर अबिलिटी म्हणजे पुअर सेक्शन्स आहेत, गर्ल्स आहेत, डिसेबल्ड स्टुडंट्स आहेत, राईट. त्यानंतर ग्लोबल फाइंडिंग्स जर आपण बघितल्या तर ड्युरिंग दी हाईट ऑफ स्कूल क्लोजर्स इन एप्रिल 2020 जेव्हा की लॉकडाऊनसुद्धा पीकवर होतं, ऑलमोस्ट 91% ऑफ स्टुडंट्स अराउंड द वर्ल्ड वेअर आउट ऑफ स्कूल. About 40% of lower and lower middle income countries have not supported learners at risk of exclusion during this crisis. Vulnerable sections जे असतात जसं की पुअर्स, लिंग्विस्टिक मायनॉरिटीज, लर्नर्स विथ डिसेबिलिटीज. Education system responded with distance learning solutions. Poorer countries opted for radio and television lessons. Then 55% of low income while as a poorer section, and then 73% of lower middle income and 93% of upper middle income countries adopted for online learning platforms for primary and secondary education. So all the countries they tried. ठीक आहे. देन इंडियामध्ये आपल्याला माहिती आहे आपण सगळेच प्रकारच्या वेज यूज केल्या, रेडिओ, टेलिव्हिजन, ऑनलाईन क्लासेस, व्हिडिओ लर्निंग. Then 17% of low and middle income countries are planning to recruit more teachers, 22% to increase class time and 68% to reduce remedial classes when schools reopen to combat the situation. तर ही कंपन्सेट करायला लागेल आहे जो पण लॉस झालेला आहे एज्युकेशनमध्ये, त्यामुळे ह्या काही स्टेप्स आहेत. चॅलेंजेस काय आपण बघितलेत या कोविड-19 पॅन्डेमिकमुळे जे एज्युकेशन सिस्टम आपला थोडासा डिस्टर्ब झालेला आहे. तर गव्हर्नमेंट्स इन्क्रीजिंगली रिलाय ऑन टेक्नॉलॉजी नाव, बट डिजिटल डिवाइड लिमिट्स दिस अप्रोच. कारण आपल्याला माहिती आहे की रूरल एरियाजमध्ये आणि लोअर इन्कम कंट्रीजमध्ये सुद्धा अर्बन आणि रूरल एक डिवाइड आहे. ठीक आहे. टेक्नॉलॉजीचा ॲक्सेस सगळ्यांना सारखा नाही आहे. ऑल दीज थिंग्स कॅन वर्क, ऑनलाईन लर्निंग कॅन वर्क केव्हा जर स्टुडंट्स आणि टीचर दोघांनाही प्रॉपर ॲक्सेस असेल आहे टेक्नॉलॉजीचा, राईट. टेक्नॉलॉजी आणि मटेरियलचा, इक्विपमेंट्स लागतील, स्किल्स लागतील आणि वर्किंग कंडिशनसुद्धा लागेल. देन रिसोर्सेस फॉर ब्लाइंड अँड डेफ स्टुडंट मे नॉट बी अवेलेबल आउटसाइड स्कूल. Children with learning disabilities or those who are on the autism spectrum may struggle with independent work in front of a computer or the disruption of daily school routines. ठीक आहे. कॉम्प्रिहेंड नाही करू शकणाऱ्या एकदम चेंजिंग कंडिशन्सला. देन एक खूप इम्पॉर्टंट आपल्यासाठी आहे की सपोर्ट मेकॅनिझम्स डिस्टर्ब झालेले आहेत. आपल्या इथे मिड डे मील स्कीम्स आहेत किंवा फ्री सॅनिटरी नॅपकिन्स दिल्या जातात मुलींना. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टी थोडासा इन्सेंटिव्ह म्हणून ॲक्ट करतात आणि मुलांना एक कॉम्प्रेहेन्सिव्ह ग्रोथ प्लॅटफॉर्म मिळेल म्हणून आपल्या इथे सपोर्ट मेकॅनिझम्स जे आहेत या प्रकारे ते चालवल्या जातात. धान्य दिलं जातं पुष्कळ ठिकाणी हॉट मील्स दिल्या जातात न्यूट्रिशनसाठी. बट आता काय होतं की स्टुडंट्सला ह्या गोष्टींचा ॲक्सेस मिळत नाही आहे स्कूल क्लोज झाल्यामुळे. ठीक आहे. देन कॅन्सलेशन ऑफ एक्झामिनेशन्स इन मेनी कंट्रीज इन्क्लुडिंग इंडिया मे रिझल्ट इन स्कोरिंग डिपेंडंट ऑन टीचर्स जजमेंट. तर एक्झाम्स आपल्याला माहिती आहेत कॅन्सल झालेले आहेत, बोर्ड एक्झाम्ससुद्धा कॅन्सल होत आहेत आणि स्टुडंट्स जे आहेत ते प्रमोट केल्या जातात. ठीक आहे. अपर क्लासेसमध्ये. ह्यामुळे काय होईल, एक्झाम झालेली नाही आहे त्यामुळे जे स्कोरिंग राहील आहे ते टीचरच्या जजमेंटवरती डिपेंड करेल आणि इथे बायसनेस येऊ शकतो. ठीक आहे. स्टुडंट किती अभ्यास करून आला आणि त्याची ॲबिलिटी काय आहे ह्याहून जास्त स्टुडंट टीचरच्या जजमेंटवर आता डिपेंड करेल. देन हायर ड्रॉपआउट रेट्स सुद्धा वरी केल्या जात आहेत. इट इज अ बिग कन्सर्न. कारण एक्झाम्पल देण्यात आलं होतं की अर्लियर इबोला पॅन्डेमिकच्या वेळेस आफ्रिकामध्ये मेनी ओल्डर गर्ल्स नेवर रिटर्न टू स्कूल वन्स द क्रायसिस वॉज ओव्हर. ठीक आहे. तर
आपण म्हणू शकतो अनफॉर्च्युनेटली एक वल्नरेबल सेक्शन रुरल एरियाजमध्ये वगैरेसुद्धा गर्ल्स आहेत, राईट. ओल्डर गर्ल्स वगैरे ज्या सध्या एज्युकेशन सिस्टीममध्ये शिकत आहेत, वन्स दिस पॅन्डेमिक इज ओव्हर देअर इज अ चान्स की ते पुन्हा स्कूल्समध्ये परत येणार नाही, कारण इकॉनॉमिकलीसुद्धा आपण एक हलका स्लो डाऊन जो आहे तो फेस करतो आहे. अशा वेळेस इवन पेरेंट्स इन सच कंडिशन्स प्रिफर की मुली ज्या आहेत त्या घरी राहतील आहे, मुली शिकून काय करतील आहे, घरात कामाला मदत होईल आहे, राईट, किंवा दुसरीकडे काम करायला जाऊ शकतात, जेव्हा मुलांना ते अजून काही वर्ष शिकवू शकतात. ठीक आहे. तर अशा वेळेला जेव्हा मॉनिटरी कन्स्ट्रेन येतं, मोस्टली मुलींना एज्युकेशन सिस्टमच्या बाहेर ठेवलं जातं. सो दॅट इज अ बिग कन्सर्न ऑल्सो हिअर. त्यानंतर हे होतं रिपोर्टबद्दल. आपण SDG 4बद्दल थोडं बघून घेऊयात. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 4 म्हणजे जे एज्युकेशनसाठी आहे त्याच्यामध्ये 10 टार्गेट्स आहेत, राईट. आपल्याला सगळ्यात सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सची टार्गेट्स लक्षात ठेवणं आवश्यक नाही आहे. ठीक आहे. बट आता जसं एज्युकेशन हा एक हॉट टॉपिक आहे सध्या आपल्या इकडे, हेल्थ हा एक हॉट टॉपिक आहे, तर ह्याबद्दल जर तुम्हाला क्वेश्चन्स विचारण्यात आले तर मेन्समध्ये आन्सर रायटिंगमध्ये तुम्हाला हे खूप कामात येईल की तुम्हाला काही की वर्ड्स जे आहेत या टार्गेट्सचे ते माहिती पाहिजे. जसं यूथ अँड अडल्ट लिटरसी, जेंडर इक्वॅलिटी, इक्वल ॲक्सेस फॉर ऑल, स्किल्स फॉर डिसेंट वर्क, अर्ली चाइल्डहुड, प्री प्रायमरी एज्युकेशन. तर हे या 10 जे टार्गेट्स आहेत ते तुम्ही एकदा व्यवस्थित वाचा, होऊ शकल्यास पाठ करा, कारण मेन्समध्ये जर तुम्ही यांना वापरलं तर तुमचं आन्सरची क्वालिटी खूप जास्त वाढून जाईल. सेम हेल्थशी रिलेटेड आणि एम्प्लॉयमेंटशी रिलेटेड जे गोल्स आहेत त्यांचं तुम्ही वाचून ठेवू शकता. त्यानंतर हा जो रिपोर्ट होता ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग रिपोर्ट, प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण इम्पॉर्टंट आहे आणि मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनीसुद्धा इम्पॉर्टंट आहे. इट हॅज ऑल्सो ब्रॉट आउट दी शॉर्टकमिंग्स ज्या आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये वगैरे आहे आणि याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. जर तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा होलिस्टिक फॅक्ट्स. थँक्यू.